एवढं अपयश यांच्या नावावर आहे। सहज मागच्या काळामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक शब्द कुठेतरी कोणत्या तरी सभेत बोलले होते, सत्यशोधन, योजनांचं सत्यशोधन। तर मी सहज सत्यशोधन करायला लागलो, वेगवेगळ्या योजना केंद्राच्या काढायला गेलो तर 748 योजना केंद्राने जाहीर केल्या। 748 राऊत साहेब, आणि या सगळ्या 748 योजनांचा पाढा वाचायला गेला तर याच्यातली एकही योजना यशस्वी नाही, फक्त कागदावर असणाऱ्या अनेक योजना आहेत। मग उज्ज्वला असेल, मातृवंदना असेल, आरोग्याची असेल, आणि इकडं केंद्राचं असं असताना राज्याचं तर बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह, त्यांचंही तसंच रोज घोषणा। काल आमच्या संभाजीनगरात मुख्यमंत्री आले होते, कार्यक्रम होण्यापेक्षा 4 ठिकाणी काळे झेंडे दाखवले, 4 ठिकाणी काळे झेंडे दाखवले। मला असं वाटतं राज्याचा मुख्यमंत्री याला एखाद्या ठिकाणी जावं लागतं आणि 4-4 ठिकाणी काळ्या झेंड्याला सामोरं जावं लागतं। हेच सगळ्यात आधी अपयश आहे या राज्याचं, या मुख्यमंत्र्याचं, या सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या विषयावर जर राज्य आणि केंद्राचं अपयश पाहायला गेलो, मी फार आकडेवारीत जात नाही, पण तरी काही गोष्टीकडे शिवसैनिक म्हणून आपण शिवसेना काम करतो, परंतु जय भवानी जय शिवाजी म्हणत असताना आपल्याला अभ्यास सुद्धा आवश्यक आहे। नुसतं आपण आपल्या गद्दारीला गाडायचं, 50 खोके एकदम ओके, ठीक आहे, हे सगळं होईल, पण तो आपल्याला या केंद्राच्या सरकारला, या राज्याच्या सरकारला का पाडायचं याचं सुद्धा ज्ञान सगळ्यांना असण्याची आवश्यकता आहे। मग एखाद्या चावडीवर बसलं, एखाद्या पारावर बसलं, एखाद्या पानाच्या दुकानावर बसलं, आणखी कुठं संध्याकाळी बसलं तरी काही हरकत नाही, परंतु ही चर्चा झाली पाहिजे की केंद्र आणि राज्याचं अपयश कशा पद्धतीने आहे। आता सुषमाताई महिला सक्षमीकरणावर बोलणार आहे, मला वाटतं त्या गुन्हेगारीवर बोलतील, पण तो माझ्याकडे काही आकडेवारी आहे। रोज घोषणा सांगतात, प्यारी बहना, मेरी बहना, लाडकी बहना, लाडली बहना, काय 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 काय। आज जर या राज्याचा गुन्हेगारीचा जर प्रश्न बघितला तर या देशामध्ये 35 लाख गुन्हे दाखल झाले मागच्या वर्षी, त्यातले 3,74,000 एकट्या महाराष्ट्रात। देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा। अपहरणामध्ये उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, किडनॅपिंग मध्ये, चोरीमध्ये दिल्ली नंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा, विनयभंगामध्ये महाराष्ट्रात 11,512 गुन्हे, जे उत्तर प्रदेशच्या पेक्षा सुद्धा वरती 1 नंबरवर महाराष्ट्र आहे। बालकावरील अत्याचारामध्ये सुद्धा महाराष्ट्रात मागच्या काळामध्ये 20,762 गुन्हे दाखल आहेत। थोडक्यात जर सांगायचं तर सगळ्या गुन्ह्याचं ॲव्हरेज काढलं तर हा महाराष्ट्र देशामध्ये टॉप मध्ये। उद्धवजी ठाकरे साहेब ज्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये या देशात टॉप मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव होतं, आणि आता लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना, आपलं महाराष्ट्राचं नाव अशा खालच्या पद्धतीनं समोर येत आहे। या सगळ्या विषयात महिलांचे जर गुन्हे बघितले तर ऍसिड हल्ल्याचे 200% ताई 200% प्रमाण आहे। सायबर गुन्हे महिलाविषयीचे 32% प्रमाण वाढलेलं आहे, किडनॅपिंगचं 23% प्रमाण वाढलेलं आहे, बलात्काराचं 17% प्रमाण वाढलेलं आहे, नातेवाईकांकडून छळ 12.5% प्रमाण वाढलेलं आहे। सांगण्याचा मुद्दा हा की एकीकडे प्यारी बहीण आपण म्हणतो, एकीकडे लाडली बहीण आपण म्हणतो, एकीकडे लाडकी बहीण म्हणतो, आणि मला वाटतं ह्या बहिणींची स्थिती अशा पद्धतीने आहे। काल परवा उरणला आणि कोपरखैरनेला नवी मुंबईमध्ये मी गेलो होतो, 2 घटना हृदय पिळून टाकणाऱ्या घटना घडल्या या महाराष्ट्रामध्ये। ज्या पद्धतीनं घडल्या या घटना जर बघितल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात आहे का नाही आहे, अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला निर्माण झालेली आहे। या राज्य सरकारने काही घोषणा डिक्लेअर केल्या, एक लाडका भाऊ नावाची योजना जाहीर केली, माझ्याकडे 1974चा GR आहे। ही योजना 1974ची आपल्या माहितीस तो सांगतो मी।
आणि आता जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 3 डिसेंबर 1974 पासून ही योजना राबविण्यात येते। याच्यात काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे, ते मॉडिफिकेशन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये केलेलं आहे। मी याच्यात जास्त बोलत नाही। परवाच्या दिवशी एक लोकसत्तामध्ये लेख आला होता, ही योजना बेरोजगार तरुणांसाठी का उद्योजकांसाठी अशा प्रकारचा प्रश्न लोकसत्तामध्ये उपस्थित केला होता। मी सगळ्या शिवसैनिकाला आवाहन करेल की खऱ्या अर्थाने या योजनेचं मूळ आणि कुळ हे सगळं या सगळ्या विषयात लिहिलेलं आहे। बळीराजा वीज सवलत योजना या सरकारने जाहीर केली, 7.5 हॉर्स पॉवरचं जे इंजिन आहे, जी मोटर आहे, त्याला मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार। पण आज जर बघितलं तर या महाराष्ट्रात जेवढी वीज लागते तेवढी 44% प्रमाणात उपलब्ध आहे। आज ग्रामीण भागात फिरलं तर 8 तास वीज दिली जाते असे सांगितलं जातं, पण तो 2 तास 3 तास 4 तासाच्या वर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। अशा प्रकारची आताच्या घडीला स्थिती आहे। या सरकारने अन्नपूर्णा योजना जाहीर केली, 3 सिलेंडर मोफत देणार। मी माता भगिनींना महिला आघाडीला सांगेल या योजनेचं पोस्टमार्टम झालं पाहिजे। उज्ज्वला योजना जी केंद्र सरकारने जाहीर केली, या राज्यामध्ये 52 लाख महिलांचं त्याच्यात नाव नोंदवलं गेलं। 52,000 सुद्धा महिला हा गॅस सिलेंडर घेत नाही। 52,000 सुद्धा महिला गॅस सिलेंडर घेत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि हे बऱ्याच जणांना वाटतंय मोफत नाहीये। उज्ज्वला गॅसची जेवढी सबसिडी आहे त्याच्यातून उरलेली जेवढी रक्कम आहे तेवढं राज्य सरकार या 30 सिलेंडरला देणार आहे। मला असं वाटतं जर तेच आपण घेत नाही तर ही योजनेचा लाभ आपण कुठून उचलणार अशा प्रकारची स्थिती आहे। या राज्यामध्ये दुधाच्या दराचा प्रश्न जसाच्या तसा आहे। आज एखादी बिस्लेरीची पाण्याची बाटली 30 रुपये लिटरनं मिळते, परंतु दूध 24 रुपये लिटरनं जात नाही मोठ्या मुश्किलीनं। सरकारने 35 रुपये भाव जाहीर केलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन अकोलेमध्ये मागच्या काळात घडलेलं आहे। आम्ही सरकार खऱ्या अर्थाने अपयशी सरकार आहे। मुलींच्या शिक्षणासाठी घोषणा केली, मोफत शिक्षण दिलं जाईल, परंतु फक्त तांत्रिक शिक्षण काही मुलींना देण्याचं सरकारने आता निश्चित केलेलं आहे। जर सरकारचं यावेळेस बजेट बघितलं तर अल्पसंख्याकांसाठी 0 रुपये दिलेले आहे। 0 रुपये अल्पसंख्याकांचा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल, अन्य महामंडळ असेल। लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे अल्पसंख्याक मंडळी मोठ्या प्रमाणावर उभी राहिली, म्हणून अल्पसंख्याकांवर राग या मला असं वाटतं या बजेटमध्ये सरकारने काढलेला आहे। आणि म्हणून एक नमो योजना सरकारने सुरू केली, जी पंतप्रधानाची किसान सन्मान योजना, त्याच्याबरोबर नमो योजना असं जाहीर केलं होतं। किसान सन्मान योजनेबरोबर नमो योजनेची अंमलबजावणी केली जाईल, परंतु 4था हप्ता अजून दिला नाही। निवडणुकीच्या वेळेस देतील, लक्षात ठेवा। म्हणजे निवडणुकीच्या हेतून या योजना यांनी सुरू केलेल्या आहे। आज कांद्याचा प्रश्न जसाच्या तसा आहे, ऊसाचा प्रश्न जसाच्या तसा आहे, इथेनॉलचा प्रश्न जसाच्या तसा आहे, सोयाबीनचा प्रश्न तसाच्या तसा आहे। दुधाच्या विषय केला तर 10,000 टन दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला, ज्याला आयात शुल्क कोणत्याही प्रमाणात नाही। कांद्याचा विषय घेतला तर पांढरा कांदा जो गुजरातमध्ये पिकतो त्याला निर्यातीला परवानगी, परंतु या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो, याला कोणत्याही प्रकारे निर्यातीला परवानगी दिली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मर्यादा, वेगवेगळे म्हणजे एखादं धाव म्हणायचं आणि पाय बांधून टाकायचे, अशा पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली आहे। पीक विम्याची बाबतीत अशी मागच्या वेळेस खरीपाचा आणि रब्बीचा सुद्धा पीक विमा अजून मिळालेला नाही। 1 रुपया पीक विमा सरकारने जाहीर केलेली घोषणा आहे। अजून 2022 सुद्धा भरत खरीपाचा आणि रब्बीचा पीक विमा येणं बाकी आहे। 2023 मेजॉरिटीनं रब्बीचं आणि खरीपाचं पीक विमा येणं बाकी आहे। हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार कष्टकऱ्याचं अशी घोषणा दिली जाते। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपण केली होती, कर्जमुक्ती आपण केली होती। त्यावेळेस एक प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयाचं साहेबांनी घोषित केलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी। दुर्दैवाने आपलं सरकार गेलं, परंतु ही योजना जे नियमितपणे कर्जफेड करतात यांना प्रोत्साहन योजनेचा कोणताही फायदा अजून भेटलेला नाही। बंधूंनो, एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, केंद्र सरकार वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या मार्फत या महाराष्ट्राला निधी देत असतं। या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, म्हणून तब्बल 8,000 कोटी रुपयाचं अनुदान या महाराष्ट्राचं केंद्रानं थांबवलेलं आहे। 8,000 कोटी थांबण्यासाठी हे राज्य सरकार, हे काळ्या पायाचं राज्य सरकार
मला असं वाटतं आपण जबाबदारी अशा पद्धतीने आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज या राज्याच्या डोक्यावर कर्ज 7,82,000 कोटी आहे. 7,82,000 कोटीचं कर्ज जर आपण बघितलं तर या राज्यात एक मुलगा छोटं बाळ जन्मलं तर जन्मताच त्याच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. असंच देशाचं जर कर्ज बघितलं तर 65 अरब लाख कर्ज देशाच्या डोक्यावर आहे. आणि देशाच्या कर्जाचं जर गणित मांडलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 1,40,000 रुपये कर्ज आहे. राज्याचं गणित मांडलं तर 65,000 रुपये कर्ज आहे. अशा पद्धतीनं हा देश कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम या सरकारने मला असं वाटतं आपण केलेलं या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना अग्निवीर योजनेच्या नावानं मला वाटतं राऊत साहेबांनी यांनी सातत्यानं आवाज उठवला. अग्निवीर योजना, आर्मी मध्ये जायचं, 4 वर्ष नोकरी करायची, नंतर काही संबंध नाही. वाटतं ही योजना अतिशय चुकीची आहे. 4 वर्षानंतर या युवकांनी काय करायचा हा प्रश्न आहे. आज चायना आपल्याकडे घुसत असताना चायना पल्स एक योजना सरकार जाहीर करतं. सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केलेले आहे. राज्याचं केंद्राचं बजेट होत असताना बिहार सारख्या आंध्र प्रदेश सरकार या दोन्हीला मिळून जर बघितलं तर 1,01,000 कोटी रुपये दिले. त्याच्या उलट महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देतो. या महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 7,545 कोटी रुपये आलेले. म्हणून अशा पद्धतीने या महाराष्ट्रावर अन्याय करणार हे सरकार आहे. हे देशाचं असेल महाराष्ट्राचं असेल, सगळं जर गणित बघितलं तर या महाराष्ट्रातून जीएसटी जे कलेक्शन होतं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या जीएसटीच्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे हे केंद्र सरकार मदत करत नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे असेल तर गुजरातमध्ये चालले जातात. मोठे सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत. आज युवकांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे ही उद्योग आणि युवक याच्यामधली आहे. या राज्यात जर उद्योगच चालत नसेल तर या योजनेचं काय होणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी शिवसैनिकाला आवाहन करेल, हे केंद्राचं सरकार असेल, हे राज्याचं सरकार असेल, हे अपयशी सरकार आहे. या केंद्राने 2014 पासूनच्या जर गोष्टी बघितल्या तर काश्मीरचं उदाहरण देईल मी. काश्मीरमध्ये 2014 ते 2023 2,462 हल्ले झालेले आणि याच्यामध्ये 620 सैनिक आपले गेलेले. 620. आणि म्हणून देशाच्या सैनिकाला सुरक्षित हे सरकार ठेवू शकत नाही. देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राचं सरकार 3 कायदे आणतं. देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून युवकांची फसवणूक होते. महागाई गगनाला भिडलेली आहे. कोणत्याही वस्तू घ्या, महागाई गगनाला भिडलेली आहे. अशा पद्धतीने हे केंद्र सरकार अपयशी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनेक मदतीची घोषणा केली, परंतु सरकारच्या फक्त घोषणा आहे. शेतकऱ्याच्या